चला 16 दिसतंय सगळ्यांना. चला ओके. बघा आता इथं तुम्हाला सिंपल अशा पद्धतीने काढायचं. 16 झालाय आपला क्वेश्चन. आता 17 जाऊया. ओके, 17 आपल्याला पेज दुसरे घ्यावं लागेल. लहान आहे हा. बघा आता इथं तुम्हाला कुठला भाग बसतो त्याच्यामध्ये तंतोतंत भाग कुठला बसतो त्यावेळेस काय करायचं आपल्याला, असं बॉक्स मारायचं मस्त छानपैकी. त्याचं उत्तर त्याला टाका पटकीन. उत्तर हवंय आपल्याला. चला लवकर उत्तर टाकायचंय. कोण सांगणार आहे? आता कोण आले नवीन? आता आलं बघा कोणतरी. निवांत येतोय कोण आहे की? हा चला ठीक आहे या. तुमचं नुकसान आहे याच्यामध्ये, माझं नुकसान नाहीये. ओके, माझं मी करतोय कष्ट. ओके, तुम्हाला घ्यायचं असेल मेहनत घ्या. ओके चला. याचं उत्तर बघा, तुम्हाला सगळ्यांना कळेल. ओके, याचं उत्तर काय आहे बघा. आता मी जर काय केलं, हा बॉक्स कंप्लीट केला. समजा मी बॉक्स काय केला, मी कंप्लीट करायला घेतला, मी असा बॉक्स कंप्लीट करून टाकतो. ठीक आहे, असा कंप्लीट केल्यानंतर मला आकृती कशी दिसते, अशी दिसणार आहे माझी. तर चेक करा, इथं तर ती वेगळी दिसते दिसते आणि हा पण वेगळी आणि हा पण वेगळी. सिंपल होता, याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजिंग काहीच नव्हतं. बरोबर, काहीच कन्फ्युजन नव्हतं. बरोबर का नाही? चला सिंपल होतं. ओके चला. आता इथं मी काय करणार, आता इथं पण मी काय करणार, बॉक्स असा कम्प्लीट करणार. ओके, इथं कम्प्लीट करून घेतो. तर माझा बॉक्स असा दिसला पाहिजे. हे थोडीशी अशी लाईन आहे ना, तर बॉक्स असाच दिसला पाहिजे. तर चेक करूया, हा तर वेगळा दिसतोय तेवढा. आपल्याला पोर्शन असा आहे, हा चेक नाही आणि हा पण मॅच होणार नाही. 18चं उत्तर आहे तुमचं. काय चला सगळ्यांनी टाका. 18चं उत्तर काय होतं? एक होतं. बरोबर, व्हेरी गुड. सगळ्यांचं उत्तर एक होतं. बघा किती सिंपल आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करत जायचंय. बघा आता प्रत्येकाचा आपण चेक करू. आता ओके, आता हा तुकडा जोडला तर आपण आता हा पूर्ण चौकोन काय करूया, आपण जोडून घेऊ. जोडला तर जोडल्यानंतर मला हा एवढाच पोर्शन दिसतोय. हा तुकडा कुठला आहे? चला चेक करा. 19चं उत्तर टाक. चला प्रॅक्टिस होतं तुमचं, बघत चला. आपण काय, तुम्ही काय करतोय ह्यावर थोडस लक्ष द्या. ओके चला. असा तुकडा कुठं दिसतोय? हा थोडासा तिरका आणि असा ऍज इट इज तुकडा असा इथं बसतोय बघा. हे थोडा तेडा, हे थोडा तेडा, सगळे तुकडे सारखे दिसल्यासारखे दिसतात. फक्त हे ऍज इट इज जशाचा तसा हा तुकडा न्या, असा जशा तसा ओढून न्या आणि इथे ठेवा. इथं बस बरोबर मॅच होतो. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे तुमचं उत्तर आहे. ओके चला सिंपल. 20व्याचं उत्तर चेक करा. चला पुढचे क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. चला आता चेक केला, हे माझा बॉक्स असा तयार. असा बॉक्स तयार झाल्यानंतर मला कळेल वरचा एवढाच भाग बघा. तुम्ही हा भाग लक्षात घ्या. असा भाग कुठं दिसतोय त्याला चेक करा लवकर, फास्ट. 20 बरोबर, असा भाग कुठे दिसतोय? हा इथं दिसतंय. एक मध्ये दिसतंय, दोन मध्ये पण दिसतंय, तीन मध्ये नाही बाबा. इथे थोडीशी स्ट्रेट आणि इथं थोडस स्ट्रेट लाईन आहे, पण हा याच्या विरोध दिसतोय. बरोबर, हा पण कॅन्सल. या दोन्ही पैकी उत्तर आहे तुमचं. बरोबर, दोन्ही पैकी उत्तर आहे. ओके, दोन्ही पैकी उत्तर आहे. चला लवकर, फास्ट. या दोन्ही पैकी उत्तर आहे. तर दोन्ही पैकी उत्तर आहे, पण चेक केलं तर आपण थोडस तुमच्या लक्षात येईल की बाबा खालचा भाग थोडासा जास्त आहे. बघा आता चेक करूया. हे कमी भाग आहे आणि जास्त आहे. इथे थोडा वरी कमी भाग आहे ना, करतात. हे दोन्ही पण सारखं वाटतं. बरोबर, हे सारखं वाटतं. पण आता खालच्या भागाचं पण महत्वाचं नाही. खालचा भाग आता हे जर मी काय केलं, समजा स्ट्रेट जर केलं इथवर, हा जास्त भाग येणार आहे. लक्षात घ्या, हा खालचा भाग आहे जास्त आहे, हा थोडासा कमी आहे, म्हणून कॅन्सल करा. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. बघा हे दिसायला दोन्ही सारखं दिसतं. बरोबर का नाही? दिसायला दोन्ही सारखं दिसतं, पण आपला भाग पण मग आपल्याला कुठला भाग कमी आहे, कुठला भाग जास्त आहे, हे पण थोडस आपल्याला बघावं लागतं. आणि इथं पण मार्ग तुमचे जाण्याची भरपूर विद्यार्थी चुकतात इथं. मग आपल्या छोट्या छोट्या स्मॉल स्मॉल मिस्टेक मुळे आपलं पण हे होतं, नुकसान होतं. म्हणजे आपलं जो नवोदय आहे ते हुकतं. तर काही गोष्टी आपल्याला, म्हणून हे प्रॅक्टिस करणं फार गरजेचं असतं. लक्षात घे. चला हे वाचायचं आहे आणि याचं उत्तर मला कोण सांगणार आहे? चला चला वाचून उत्तर कोण सांगणार बघू दे. चला आले बघा, आता निवांत आल्या. 11. ओके, सुघोष वाच. अर्णव आला नाही जे. सूचना सुघोष वाचन कर चल. क्रमांक सूचना क्रमांक 21 ते 25 मध्ये 1, 2, 3
आणि 4 अशा 4 आकृत्या प्रश्नात दिलेल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी प्रकाराने सारख्या आहेत. एक आकृती वेगळी आहे. वेगळी असणारी आकृती निवडा आणि तुमचे उत्तर प्रश्नाच्या क्रमांका समोरील चौकटीत केवळ इंग्लिश अंकांमध्ये 1, 2, 3, 4 लिहा. बर, ठीक आहे. चल, आपल्याला काय करायचं आहे, ते अशा चौकडी तेव्हा पहिलं काय होतं, पहिलं लिहायला लावायचं. असं एक चौकडी होत्या ना 4, तर 1, 2, 3, 4 जे काय उत्तर असेल तिथे लिहायचं होतं. आता काय गिरवायचं असतं, तुम्हाला दिलेले असते ABCD ऑप्शन, तर असं गिरवायचं असतं. ते थोडस जुना पेपर आहे त्याच्यामुळं लक्षात येईल. हा, आता मला सांगा, हे 2012चा आहे. तुम्ही जो तुमचा जन्मच असेल 13चा, तुमचा 13चा, कोणाचा 14, ते जुना पेपर, ठीक आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, आपल्याकडे जुने पेपर आहेत, जुने ते नव्यापर्यंत सगळे पेपर आहेत. तर इथे चेक करायचं आहे. हा, याच्यामध्ये कुठला येणार आहे आकृती, काय आहे बाबा सुगोष, सांग कुठले आहे उत्तर, सांगा. सर 21 वांग असेल सर. वांग कारण काय, की वांग? बटाटा हा. सर, कारण की बटाटा पण जमिनीत उगतो, मुळा पण हम्म. कांदा पण जमिनीत उगतो आणि आलं पण जमिनीतच उगतं. ओके, फक्त हा कांदा वांग नाहीये, मला वाटतं झाडावर उगतं. निसर्ग भाग आहे. हो, ते आहे, बरोबर बरोबर. हे जे आहे हे तिन्ही पण सर जमिनीमध्ये पांढरा कांदा. उगवतात. आणि हा, पांढरा कांदा आहे. बरं, पांढरा कांदा आहे. ओके, चल. कांदा मला वाटत नाही, हा जो मुळा टाईप मध्ये आहे आहे, याला तो काहीतरी बीट म्हणतात, आहे. बीट. बीट आहे, बरोबर, बीट आहे. हा बीट आहे, थोडस आपल्याला आकृती दिसत नाहीये, बीट आहे. ठीक आहे, बीट आहे. म्हणून आपला प्रश्न क्रमांक 4, हे सगळे जे आहेत ते मातीच्या आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये उगवतात. हे जे जमिनीच्या आतमध्ये उगवतात, हे जे असं जमिनीच्या आतमध्ये उगवतात आणि वरी असं झाड असतं. ओके. आणि वांगी आहे जी आहे ती आपल्या झाडाला वरती लागतात. जे शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांना असा प्रश्न काही अवघड जातच नाही. ओके. शाळामध्ये पण असते, तुम्हाला शाळेमध्ये पण दिसतेच सगळं, आणि सांगतेत पण सगळं, इन्फॉर्मेशन असते बाबा. जमिनीमध्ये उगवणारे फळं, भाज्या जे काय असतील ते तुम्हाला दिसणार. ओके, भाज्या दिसतात सगळ्या. ओके. चला, तर बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22. 22 याचं उत्तर सांगा. चल, कोण सांगणार आहे 22 याचं? आता बघा, मजा येणार आहे, थोडं सांग. रुचिता, सांग बरं 22 याचं. चल, तुला दाखवतो कोण कोण आहे तिथं. हुंड बाबा आहे, त्याच्यानंतर उंट आहे, जिराफ आहे, त्याच्यानंतर हत्ती आहे, बैल आहे. चला. तर आन्सर 2 आहे. आन्सर 2 आहे. 2 काय आहे बाळा? कारण की जिराफ पण जंगलात राहते, ती हत्ती पण जंगलात राहते ना, गाय पण जंगलात राहते, पण उंट दुसऱ्या देशात राहते. दुसऱ्या देशात कुठं राहते बाळा? इथं आपल्या देशात राहतं का रे बाबा? वाळवंटात असतं ना. देशाचा काय प्रश्न आला बाळा इथं? हं? सांग बरं, कोण सांगणार आहे उत्तर? हं? बघा बरं, काय रुचिता, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे ह्या आन्सर गोष्टी. गाय आहे. बरोबर, कोण आहे रे गायवाल्या? सर गाय आहे. गाय आहे. चल. सर 22 तो बैल उत्तर आहे बघा. आहे. बैल आहे. ओके. बघा, आता तुम्हाला सांगू का, आता इकडे बघा, इकडे दाखव तुम्हाला थोडस, आपण लक्षात घेऊ. अं, बघा, आता तुम्ही जर विचार केला, तुमच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर तुम्हाला गाय वाटतं, पण गाय ही ह्याला वापरतो, म्हणजे साध्य, म्हणजे कसं, आपण जसे की बैलगाडीमध्ये सामान वगैरे टाकून शेतातून घराकडे नेतो, म्हणजे हे आपल्याला एक जसं की घोड्याच्या प्रकारासारखं आपण बैलाला पण वापरतो, जसे की शेतामध्ये कामासाठी वापरतो. बरोबर. आता हा जो हत्ती आहे, हत्ती पण तुमच्या सवारीसाठी वापरतात, जे की तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसलेला आहे.
की हातीमध्ये आपण बसवण्यासाठी तिकीट घेतात, वरी बसून सवारी करण्यासाठी तिकीट घेतात. ते पण हे आपण हातीला पण युज करतो, जो की आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, मूव्ह करण्यासाठी. जसं की उंटाला पण आपण काय करतो, बघा वरती लोक बाजा टाकून वरी बसून मस्त इकडून तिकडं आपल्या काय मूव्ह होतात. म्हणजे जी काही लोक वाळवंटातली लोक म्हणजे ते आपल्या याच्यामध्ये राजस्थानमध्ये फार तुम्हाला आढळले जातात. हे राजस्थानमध्ये, देशामध्ये नाही, आपल्या देशामध्ये हे मिळतात, दिसतात. हे पण आहे, हे पण आहे. आणि जिराफ जो आहे, जिराफाला कधी कोणी वापरलेलं बघितलं का? त्याच्या पाठीवर कोणी बसून गेलं का? बरोबर, कोणी बघितलं का बसून? तर हे आपलं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे. हे जे आहे सगळ्यांचा वापर केला जातो, जे की माणसाने याला युज करतात. बघा, बसण्यासाठी हा आपल्याला शेतातल्या कामासाठी वापरतात, हे सवारी करण्यासाठी वापरतात. बघा तुम्ही मागच्या युद्धामध्ये पहिल्याच्या काळामध्ये हे वापरायचे उंट. आपण उंट पण आता आता आपल्याला दिसतात बऱ्याच ठिकाणी रस्त्याने दिसतात बघा, लोक बसून जातात. तर म्हणून आपल्याला जिराफ थोडस, जिराफ कडे लक्ष द्या. जिराफ हे तुमचं उत्तर आहे, लक्षात घ्या. जिराफ हे तुमचं उत्तर आहे. हे तिन्ही पण एका गटामध्ये बसतायत. ओके, तर हा जिराफ हे तुमचं उत्तर आहे, बैल नाही. तुम्ही असा विचार केला हे जंगली प्राणी आहेत सगळे, हे जंगली असे म्हणल्या, तर जंगली प्राणी म्हणलं तर हा आला असता, बरोबर का? पण ते तसा नाहीये. जंगली प्राणी म्हणजे हा पण जंगली प्राणीच येणार आहे. हा पण जंगलामध्येच होता काही. पहिलं आपण जेव्हा आदिमानव होतो तेव्हा हा पण जंगलामध्येच होता, पण ह्याला आपण नंतर याचा युज करायला लागलो. स्वतः आपण युज केलं की हा कधी कामी लोक आपल्या माणसाने काय केले, जे की मानव प्रवृत्तीने काय केलं, ह्याचा वापर करून घेतला. ह्याला पकडलं, ह्याला येसन टाकले, ह्याला कंट्रोल कसं करायचं हे पण आपण केलं. ह्याला पण आपण मानवानच कंट्रोल करतो, ह्याला पण कंट्रोल करता. पण हे आपण कधी कुठं मानवासोबत दिसलेलं नाही. हा जिराफ कुठेही आपण याला जास्त वापर पण नाही. ओके, हा याचा वापर करतो मानवानी, ह्याचा पण वापर करतात आणि ह्याचा पण वापर करतात, बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागणार आहे. थोडस तुम्हाला हा कठीण वाटतो, बरोबर, थोडं कन्फ्युजिंग आहे, मी पण मान्य करतो. ठीक आहे, चला. अशा पद्धतीने जर तुम्ही जंगलाचा प्रकार घेतला, हे सगळ्या जंगलामध्ये राहतात, लक्षात घ्या. हे सगळे जंगलामधलेच आहेत बघा, लक्षात घ्या. चल, याच्यावर थोडस अजून मी तुम्हाला अभ्यास करून सांगतो. ओके, अजून तुम्हाला हा माझ्या पण थोडस सांगण्यात थोडस गडबडत असेल, बरं का? चला ठीक आहे, चला हे घ्या 23 नंबर. आता इथं आपल्याला क्लिअर दिसत नाही, व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीये. ओके, हे पण काय आहे मी तुम्हाला सांगतो. 23 वेळाचं मी सांगतो. ओके, थोडं क्लिअर दिसत नाहीये, मी मान्य करतो. हे लेडीजचं आहे आणि हा पण लेडीज आहे आणि हा पण लेडीज आहे, हा जेंट आहे. ओके, जेंट्स आहे. तर म्हणून आपलं उत्तर आहे 4. हे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर मी सांगतो, हा लेडीजचा शर्ट आहे आणि हा पण आहे कुर्ती, जे काय असेल, आणि हे पण आहे. हे चारही पण सर हे तिन्ही पण लेडीजचं आहे. हा बोल, सर बोल. ते हा बोल. 2 नंबर पर्याय 2 आहे, कारण की तो स्वेटर आहे, बाकी सगळे शर्ट आहेत. स्वेटर आहे अरे दादा, इकडे बघ. हे थोडस आपल्याला हे जे आकृती आहे ना व्यवस्थित दिसत नाहीये, मी तुला सांगतो. स्वेटर वाटतं, पण हे लेडीजने यूज केलेलं आहे, हे लेडीजचं आहे, हे पण लेडीजच आहे. हे पण वेअर आहेत ना, हे वेअर जे ते आपण घालतो ना, जे काय आपल्याला, मला पण नाव माहित नाहीत लेडीजचे, शर्ट वगैरे ते त्यांचं पण मला माहिती नाही. सर तो हे स्वेटर तिन्ही पण दिसतोय लेडीज पण. यूज करतात. हा मला पण स्वेटर दिसत रे, पण मला आता हे बघ, हे स्वेटर नाहीये, थोडं लेडीज आहे. थोडस माझा पीडीएफ मध्ये, थोडस तुला पीडीएफ पाठवतो. तरी पण पीडीएफ मध्ये पण व्यवस्थित पीडीएफ नाहीये, बरं का? हे तुम्हाला सांगतो, थोडं लक्षात घ्या. तुम्हाला पेपर मध्ये क्लिअर दिसणार आहे, कारण आपली पीडीएफ हा जुनी आहे ना, त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही. तर लक्षात ठेवा असं. आता हे तुम्ही सांगू शकता 24, 24 वर सांगू शकता. चला 24 सांगा, चला फास्ट. चला, कोण सांगणार आहे 24 वजन? चला लवकर. सर 24 ना 4 नंबर पर्याय आहेत. ओके, 4 नंबर पर्याय आहे बघा 24. चला, बाकीच्यांचं काय रे? बऱ्याच जणांनी इथं वेगळा आन्सर टाकलेला आहे, इथं मार्क्स गेलेले आहेत बऱ्याच जणांची. तुम्हाला उद्या दाखवतो तुमची मार्क्स. काय रे सर सांगा 4 आहे. लवकर. 24. समर्थ काय रे? तरळे. ओके, सर समर्थ तापडे ऑप्शन नंबर 4. समर्थ तापडे म्हणतो सर बघा, तापडे 3 म्हणतो बघा. सर ऑप्शन नंबर बघा 3. रे, ऑप्शन नंबर 3 सर सुघोष पण ऑप्शन म्हणतो नंबर बघा. 4 आहे. बरोबर, सुघोष. हा चला, सुघोष आणि हे दोघांनी मला माहिती आहे, यांनी बरोबर यांचे बघितले मी क्वेश्चन मध्ये, हे दोघंही चुकले. बघा इथं लक्षात घ्या, हे चाक लक्षात घ्या, हे 4 चाकी आहे.
हे पण चार चाकी आहे आणि हे पण चार चाकी आहे, हे पण चार चाकी आहे. लक्षात घ्या, हे जे आहे अपंग व्यक्तीने वापरते हा. ओके, हा पण अपंग व्यक्तीने वापरते. हा बाळासाठी युज केला जातो, बरोबर का नाही? मग आता अशा वेळेस तर आपला हे लॉजिक लागत नाहीये. मग आपण चाक चेक केलं, हा मुव्हेबल आहे, आपण याला ढकलू शकतो हाताने. मग ह्याला पण हाताने ढकलू शकतो आणि आता पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण इझिली मूव्ह करू शकतो. म्हणजे त्याला आपण हे करू शकतो, मूव्ह करू शकतो. फक्त ह्याला आपल्याला उचलून ठेवावं लागणार आहे डायरेक्ट. म्हणजे हे आहे तो, त्याला चाक नाही आहे, त्याचे चार, याला सगळ्यांना चाक आहे चार, म्हणून हा या तिघाच्याही गटात बसत नाही. ओके, मुव्हेबल आहे, बरोबर, हा मुव्हेबल आहे. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण पुश करून आपण त्याला काय करतो, पुश करून आपण त्याला मूव्ह करू शकतो. पण ह्याला पण मूव्ह करू शकतो, पण हा जो आहे याच्या एवढा मूव्ह होणार नाही, कारण इथं तुम्हाला चार व्हील्स दिले, तिथे चार व्हील्स दिले, तिथे चार व्हील्स दिलेले चाक. ओके, तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुमचं उत्तर आहे सुघोष. अशा वेळेस असं थोडस लॉजिक लावा. काहीतरी तुम्हाला चाक वगैरे दिसते का, थोडस डायग्रामला ऑब्झर्व करा, प्रेमाने बघा, तिला प्रेमाने बघला की कळून जाईल तुम्हाला. ओके, चला 25 आहे बघूया. बघा बरं किती चुकताय तुम्ही, चुकू नका रे बाबांनो, हा. चुकला तर आपले मार्क्स जातात. आता इथं इथं लक्षात घ्या, आता इथं पण इथं कोणतरी काल सांगितलेलं आहे याचं उत्तर, कोणतरी सांगितलं. हे आता इथं बघा, इथं जंगल, हे सगळे जंगलीच आहेत की. तर इथं बरोबर का हाती नाही, आहे. ही जंगलीच आहेत. बघा, आता मांजर पण, आपण आता मांजर घरी असतं, आता हे पण पहिलं जंगलातच राहत होता असं म्हणता येईल का? हे पाळीव पाळीव आहे, हा पाळीव आहे, मी पण थोडं मान्य करतो, हा पण पाळीव आहे. हा कुत्रा आहे का काय, लांडगा आहे माहित नाही, लांडगा असेल तर पाळीव नाही. ओके, हा लांडगाच आहे. ओके, हा आहे मांजर. मी तर वाघच म्हणत होतो काल. मी तर वाघच म्हणत होतो, थोडं वाघासारखं दिसत होतं. चला ठीक आहे, आणि हा लॉयन आहे म्हणजे सिंह. ओके, बघा, सर, हा आणि वाघ, बोला. मांजर आणि लांडगा हे सगळे मांस खातात, पण हाती मांस नाही खात. बरं, बरोबर, ठीक आहे, बरोबर आहे. बघा आता, आता तुम्हाला लक्षात येत असेल की बाबा हा सिंह आहे, तो पण मांस खातो, आणि हा पण मांस खातो, आणि हा पण मांस खातो, लांडगा. बघा, मारून खातात, बघा, एखाद्या प्राण्याला मारून खातात. आता हे कोणाला मारून खातो? हा हरणाला वगैरे, तो ताजं खाणं म्हणजे ताजं मांसाहारी खातो, म्हणजे जसं की शिकार करूनच खातो. हा जो आहे उंदराला खातो. आता हा कोल्हाही खातो, पण कशाला खातो? छोटे छोटे पक्षी वगैरे असं धरून खातो तो, जसं दिसेल तसं. त्याच्यानंतर हा जो आहे ना, हा जो आहे प्युअर प्युअर काय, व्हेज व्हेज आहे, बरोबर, व्हेज व्हेज म्हणतो त्याला, व्हेज नॉन व्हेज हॉटेल माहिती आहे ना. हा, माणूस पण मांसाहारी आहे, बरं का, मांसाहारी आहे, बरोबर. माणूस सुद्धा काही जण खातात, काही शाकाहारी आहेत, काही मांसाहारी आहेत. माणूस हा प्राणी आहे, दोन्ही दोन्ही याच्यात मिक्स होणार आहे. ओके, चल पुढचा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 उत्तर तुमचं योग्य आहे, बरोबर आहे. चला पुढचा घ्या क्वेश्चन. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये थोडस तुम्हाला ऍज इट इज आकृती बघायचं. चला, वाचन कोण करणार आहे रे? चला, कोण आहे बघू द्या. तापडे, वाचा, चला सर, वाचन करा, मी चला. हा, वाचा, चल समर्थ वाच. विभाग व्ही आय सूचना प्रश्न क्रमांक 26 ते 30 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला 1, 2, 3 आणि 4 अशा क्रमांकाच्या 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. हुबेहूब हुबेहूब प्रश्न आकृतीसारखी असणारी उत्तर आकृती निवडा आणि तुमचे उत्तर केवळ इंग्लिश अंकामध्ये, उदाहरणार्थ 1, 2, 3, 4 प्रश्नांच्या क्रमांकासमोरील चौकटीत लिहा. बरोबर. आता बघा, काय म्हणलेला आहे, आपला हाच विभाग आहे जो आहे आपला 6वा विभाग आहे ना, 6वा विभाग आहे, बरोबर. 6वा विभाग आहे. तर मग आपल्याला अशा वेळेस काय करायचं बघा, एक तुम्हाला हुबेहूब जसं की समर्थ आहे, समजा समर्थ उभा आहे, आणि इकडे पण समर्थ एक सेम समर्थ, बरं का, म्हणजे डबल रूट. मग इथे जय उभा आहे, इथं मनस्वी उभी आहे, आणि इथं रुचिता उभी आहे. मग आता याचं म्हणजे हुबेहूब म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 म्हणजे समर्थ असणार आहे. म्हणजे हुबेहूब आकृती आपल्याला शोधायची, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर प्रत्येक आपल्याला क्वेश्चन टाकलं हुबेहूब सारखीच चेक करा. चला, चला चेक करा. 26 याचं उत्तर हुबेहूब कुठं दिसते? चला उत्तर काढा. चला, कोण तर सांगणार आहे? ए. हा, कोण बोलते?
चला रुचिता सांग रे. कुठला आहे हुबेहूब बाबा? हम्म. चल रे, फास्ट. रुचिता, आवाज येतोय? चला बघा आता लक्षात घ्या. आता आपण काय करूया, पहिल्यांदा हा हे सर. एकच घेऊन चालू. हा, आता उत्तर सांग म्हणलं होतं, थांब आता. आता हे एकच हे काय? एवढंच घेऊन जाऊ. इथं दोन आहेत. हा, हे थांबा. दोन आहेत, इथे दोन आहेत, इथे दोन आहेत, इथं एक आहे आणि इथं पण दोन आहेत. हे कॅन्सल केलं. चला दुसरं पाहिजे. आता इथं आतमध्ये बघा, हे असं काहीतरी गोल दिसतंय अशा टाईप मध्ये, अशामध्ये. मग आता इथं इथं आहे, इथं नाही. कॅन्सल करा. गेलं उत्तर, आता गेलं. त्याच्यानंतर आता इथं बघा, इथं चेक करा. असं या गोलच्या इथं असे दोन असे आहेत, बरोबर, अशा लाईन. बरोबर इथं. मग आता हे दोन तर गेले, इथं लाईन आहेत का? नाही. कॅन्सल करा. म्हणजे पर्याय क्रमांक एक. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने जाऊ शकता. आणि जर तुम्हाला उपयोग शोधायला जर त्रास जात असेल तर अशा पद्धतीने जा. जर तुम्हाला डायरेक्ट दिसत असेल तर क्लिक करा. पण डायरेक्ट डायरेक्ट दिसणाऱ्या सारख्या अशा पण वाटतात बरं का. ही पण सारखीच वाटते, ही पण थोडी सारखी वाटते. पण इथं नाही, इथं दोन्ही असे आरो नाही तिथले. इथले बाकी बाकी सगळं आहे. ओके. आणि हे इथलं एक आरो नव्हतं. ओके. तर लक्षात घ्या. तर आपल्याला असं हुबेहूब शोधते वेळेस थोडस काही गोष्टी लक्षात घेऊन चालायचं. चला पुढे घ्या. चला आता हे सारखंच वाटतो का नाही रे? बघा आता इथं फक्त आणि फक्त चेक करा. कुठं बदल आहे. हा वरचा सर्कल आहे आणि याच्यामध्ये चौकोन आहे आतमध्ये, बरोबर. अंडाकृती असं आहे आणि याच्यात चौकोन असं. पण हा हा तर वर्तुळ मोठा दिसतोय की रे, कॅन्सल कर. दोन कटले, या दोघांपैकी उत्तर आहे. मग आता या बॉक्स मध्ये अशी लाईन आहे ना रे, अशी इथं. पण या बॉक्स मध्ये इथं लाईन पाहिजे होती, पण नाही. या कॅन्सल करा. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे. किती सोपं आहे. चला, किती सोपं आहे बघा. असेच प्रश्न येतात, मग तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आहे. ओके. ओके, चला फास्ट. पुढचा पटापट सॉल्व्ह करू रे बाबा. आपल्याकडे आता उद्या गणिताचे क्वेश्चन्स येणार आहेत. आणि ते आणि हे तुमचे एकदाच रिझल्ट रँक काय येणार आहे, तुमची रँक आपण ठरवू. किती मार्क्सला तुम्ही पास होण्याची पॉसिबिलिटी आपण करणार आहे. ओके, काढणार आहे तुमची. ओके, कोण कोण पास, किती कष्ट करावं लागणार आहे तुम्हाला, ते सांगणार आहे मी. ओके. चला, आता हे स्वास्तिक आहे. स्वास्तिकच्या खाली इथं टिंब आहे आणि इथं मध्ये आहे. इथं खाली टिंब पाहिजे, इथं नाही. इथं खाली आहे इथं खाली, इथं वरती आहे ना. तर ऍज इट इज खाली डी. चला, हा कॅन्सल, हा कॅन्सल, हा कॅन्सल. इथं टिंब पाहिजे होतं, इथं इथं इथं. तर माझं इथं इथं पाहिजे होतं. पण इथं इथं एक फक्त चार मध्ये दिसते. माझं उत्तर आहे चार. चला, सोपं आहे एकदम. चला 29 घ्या. येणार असा एन मध्ये आर मिक्स झालेला आहे. एन मध्ये आर मिक्स झालेला आहे. चला करा चेक. एन मध्ये आर मिक्स झालेला. आता इथं कुठं तरी काय हा, आता इथं आर आहे बघा वरती, बघा एन वर असं काहीतरी लाईन टाकल्या. इथं आरच्या खाली थोडीशी नाही, इथं आरच्या खाली लाईन आहे. चला उत्तर काय, चला टाका लवकर फास्ट. चला, आरच्या खाली अशी लाईन इथे दिसते थोडीशी, मला न कळ दिसते, इथं आहे. बरोबर, इथं नाही बघा, कॅन्सल. वरी आरो आहे. ओके, इथं यांच्या खाली, इथं यांच्या खाली आहे थोडीस. इथं यांच्या खाली आहे थोडीशी, इथं थोडी मोठी आहे. मग आता या दोन्ही पैकी उत्तर असणार आहे तुमचं. या दोन्ही हा हे पण जाणार आहे. अशी आहे बघा, जास्त आहे इथं. इथं यांच्या खाली दिसते का रे? चला चला चला, लवकर लवकर उत्तर काढायचे. बघा आता लक्षात घ्या, इथं पण दिसतंय आणि ही आणि ही ऍज इट इज दिसते. याच्यामध्ये काय फरक आहे चेक करा. चला चला करा, काय फरक आहे. ह्या आरच्या खाली आरो दिसत नाही, इथं यांच्या खाली दिसते. इथं आरच्या खाली आरो दिसते बघा, चेक करा. थांबा दाखव. इथं इथं आहे. याचं बघा आरो आहे बघा इथं खाली. इथं आरो आहे का आरच्या खाली? इथं आरो आहे बघा आरच्या खाली. इथं नाहीये, कॅन्सल करा. पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे. थोडस बारीकच लक्ष द्या. माझं हे पीडीएफ जुनी आहे ना, ते प्रिंट आउट मध्ये थोडस काही फरक असेल. मी फोटो काढलेले नाहीत, मी ऍज इट इज उचललेली आहे दुसरी गोष्ट. ओके, ठीक आहे. मी साईडहून उचललेली आहे. ओके चला. चला 30 घ्या. लवकर फास्ट फास्ट करा रे. चला 30 वेळचं कोण सांगणार आहे उत्तर? मनस्वी, समजते का? मनस्वी सर. बोल, समजते ना?
हो. हा चल सांगा 30 वेळा सांग. 30चं उत्तर सांग चल फास्ट. ऍज इट इज शोध. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 मध्ये हा तर हा असा आहे बॉक्स आतमध्ये. हा स्टेट आहे, हा कॅन्सल करा. दोन तर कटले. आता राहिलाय प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 2. मग आता इथं थोडस स्पेस आहे बघा, इथं असा स्पेस, इथे स्पेस आहे का? नाहीये. कॅन्सल करा, म्हणून पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही उत्तर शोधायची. बघा आपल्याला वेळ लागणार. म्हणजे आपण आता दररोज जर अशी प्रॅक्टिस करत राहिलो तर आपल्याला सेकंद पण लागणार नाही शिकणार आहे. आपण जर प्रॅक्टिस करत राहिलो तर म्हणजे जवळपास 1 महिना आपल्या हातात आहे. देन क्वेश्चन एक्झाम याचे क्वेश्चन गणिताचे. तर मग आपल्याला दिसलं दिसलं की क्लिक होणार आहे. बाकी प्रश्न राहिलाय मराठी आणि इंग्लिशचं, तुम्ही प्लीज एवढं त्याला पक्क बनवा, एवढं पक्क बनवा की आपला नवोदय आपल्या हातातून गेली नाही पाहिजे. ओके. चला 31 नंबर घ्या. आता 31 नंबर काय करायचे? 31 नंबरचं उत्तर बघा. 31 नंबर. आता इथं तुम्हाला कोण वाचणार आहे इन्स्ट्रक्शन याचे? जाऊ दे. ठीक आहे जाऊ दे. इथं इथं पण मिसिंग आहे. इथं जो मिसिंग भाग आहे तो आपल्याला हे करायचा, फिलअप करायचा. ओके चला. इथं काय येणार आहे? इथं काय येईल? आता हे वरचा भाग येईल ना इथं. तर हा हे दोन लाईनी आहेत. ही लाईन अशी इथं कनेक्ट होईल. बरोबर होईल का नाही? चला सगळ्यांनी सांगा, होईल का नाही? होते. ओके ठीक आहे. आता मग आता काय होणार आहे? ही येणार आहे. बरोबर. ही सरळ स्ट्रेट लाईन येणार आहे. बरोबर. सरळ स्ट्रेट लाईन येणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर आता इथं वरती ही लाईन आहे ना, ही छोटीशी लाईन अशी इथं, आणि ती इथं याच्यातून जाणारी आहे ना अशी. मग आपली डायग्राम अशी बनणार आहे. म्हणजे आपला डायग्राम कशी दिसणार आहे तुम्हाला बघा. थोडक्यात अशी दिसणार. चला अशी डायग्राम कुठे दिसते? एक खाली येत आपल्याला पाहिजे वरती. बरोबर. इथं वरती पाहिजे होतं. बरोबर ना? बरोबर का नाही? इथं वरती ना. कॅन्सल. हा हा तर ऍज इट इज. कारण काय याचा ह्याचा जो आहे, आता ह्या दोघांपैकी उत्तर होतं ना आहे. बरोबर. मला इथं इथं हे व्हायला पाहिजे होतं. बरोबर. तर बघा आता ह्या ह्यात आलाय. आता हे हा जो आहे असा जर असा इथं नेला तर बसणार नाही. हा बसणार आहे. ऍज इट इज जर इथं नेला आणि इथं ठेवला तर बरोबर बसतो. तंतोतंत बसतो. लक्षात घ्या. ओके. चला. इथं इथं बघा, तुम्ही बऱ्याच जणाला कन्फ्युजन असेल की सर ही एक नंबर असणार आहे उत्तर. तर ही एक नंबर नाही बाळा, लक्षात घ्या. तर इथं जर थोडा विचार केला तर माझी लाईन कशी मॅच होती चेक करा ना तुम्ही. लाईन कशी मॅच होती चेक करा. बघा हा आता तुम्ही जर विचार केला तर इथं तुम्हाला असा इथला तुमचा मिसिंग भाग काढलेला आहे. म्हणजे तुमचा असा इथून कट केलेला आहे एवढा भाग. ही याच्याशी मॅच केलं तर इथं एवढं थोडं चोन दिसल्यासारखं दिसतं. म्हणजे हा एवढं चोन दिसल्यासारखं दिसतं. इथं जो आहे तो मोठा पोर्शन दिसतो. बरोबर. म्हणून हा कॅन्सल केला. हा ऍज इट इज बसत नाही, हा बसत नाही. तुमचं 2 उत्तर आहे. बरोबर. पर्याय क्रमांक 2 उत्तर. चला ते बघा. 32व्याचं उत्तर काढा. चला इथं पण मिसिंग भाग आपल्याला. चला 10 मिनिटं राहिले. 10 मिनिटं काय करायचं आहे? क्लास एंड होईल. तर चला कोण सांग रे? रुचिता सांग रे चल. लवकर सांग. तर 2 कुठलं आहे. आहे उत्तर? 2 आहे. बर उत्तर 2 आहे म्हणजे रुचिता. बघूया 2 कसं आहे रुचिता, बघूया आता. सगळ्यांना लक्ष द्या. 2 कसं काय बाळा? ठीक. जे काय रे उत्तर 2 म्हणते रुचिता लिहितो याच्यावर. चला जय झोपलं वाटते. सर हे बघ एक हा सर बॉक्स मी सांगू. हा बॉक्स सर हा 1 सांग. नंबरचा हा बॉक्स आन्सर आहे. कंप्लीट गेलेला आहे. 1 बरोबर. आणि इथं हा पर्याय झिरो ऑप्शन येईल 1. आणि हा इथं लाईन येईल आणि हे ऍज इट इज असं येईल. तर मग तुमचा आकृती दिसणार आहे 1. पर्याय क्रमांक 1 आहे. हा पण नाहीये आणि हा पण नाही. ओके. सर चला मी इथं तुम्हाला लक्षात गलतीने आलं पाहिजे. 23 नंबरचा हा सांगितला. मग पेपर मध्ये पण गलतीनं असं होतं बाळा. मार्क थोडं चला 33 नंबर घ्या. 33 नंबरचं उत्तर सांगणार आहे समर तापडे. हा सांग रे तापडे. हा क्लासमध्ये झालाय. हे आरो असं जाईल. बाकीची
तसे ऍज इट इज. बरोबर, म्हणजे हा सेम इथं डायग्राम कशी दिसेल, हा इथून असा लाईन आहे का रे, इथं अशी अशी काहीतरी नाहीये, कॅन्सल करा. हा असे दोन तर पत्ते नाहीत आणि हा दोन पत्ते नाहीत, म्हणजे पर्याय का तुम्ही लक्षात घ्या, एक भाग लक्षात घेत चला. किंवा असं जर तुम्हाला मिसिंग देत असेल तर लक्षात घ्या, इकडे बघा. अजून एक असंही करू शकतो, असं मिसिंग दिला समजा. आता बघा, असा पोर्शन कुठे दिसतंय चेक करायचं, याच्या अपोजिट पोर्शन, याच्या अपोजिट पोर्शन कसा दिसत चेक करायचं. मग आता हे इथे येईल, हे इथलं इथे येईल, आणि हा काय करायचा असा, असं येईल. एक दो कशी उचलते, हा मधला थोडा अपोजिट येणार आहे, ही स्टेट असेल तर हे स्टेट येणार आहे, असा तिरका असेल थोडस अपोजिट येणार. लक्षात घ्या. तर मग माझी अशी डायग्राम बनली पाहिजे, तर डायग्राम बनते म्हणजे दोन मध्ये. ओके, तर तुम्हाला कळालं पाहिजे. पट उत्तर टाकायचे. 34व्या समर्थराळे सांग, 34व्याच. सर 34 या 34चा आन्सर 3 आहे. ओके, 34चा आन्सर 3 आहे म्हणतो बघा. आता हे हे बघा, हे इथं सर असं पोर्शन कारण कम्प्लीट केलेला आहे, असा असा आणि असा, आणि हा कम्प्लीट होईल इथं. थांब रे एक मिनिट, हा इथं कम्प्लीट होईल. तर मला माझ्या याच्यामध्ये असं कुठेतरी डायग्राम मध्ये असं दिसलं पाहिजे, इथं नाहीये, इथं आहे. इथं थोडस असंच आहे ना, असं थोडस, ठीक आहे ना, असं ओके कर्व आहे, इथं आहे. आणि इथं बघा, इथं सरळ खाली आहे, म्हणजे 4 आहे का आन्सर सांगायचं. चला, चुकलेला आहे, समर्थ तरळेचा आन्सर चुकलेला आहे. चला, कोण सांगणार आहे 34व्याचं उत्तर? सर मी सांग चला, कोण कोण आहे, हा सांग. सर आन्सर 2 आहे. सर आन्सर ऑप्शन 2 आहे, नंबर बरोबर, व्हेरी गुड. सर 34व्याचा आपल्या आन्सर काय असेल? सर सुघोष. आपली जी आकृती आहे त्याच्यामध्ये हम्म. आपल्याला ती मध्ये एक आकृती आहे, तिला पूर्ण करायचं क्वेश्चन आहे. नंबर तर 3 मग आहे तिला 34व्याच. तर मग तिला पूर्ण बर. करण्यासाठी अशी एक वाकडी रेष पाहिजे आणि एक गोल हम्म. पाहिजे. मग तर जर आपण ऑप्शन क्रमांक बरोबर, आता बघा 3 ही, टाकला हा, तर ती आकृती पूर्ण पण होते. बरोबर, आकृती नंबर 3 बरोबर आहे. दोन कस काय, जे तुझं चुकलेलं आहे बाळा. इकडे बघ, आता हे जे आहे ना, आपण काय केलेलं आहे, हे इथं आहे, थोडस कमी जास्त दिलेलं आहे. तुम्ही, आम्ही पण मान्य करतो, थोडस बघा, लक्ष द्या, ही अशी लाईन येणार आहे, बरोबर. आता हे दोन आपल्याला कम्प्लीट करावं लागणार आहेत, हे असं आणि हे असं, बरोबर का नाही. असं ऍज इट इज कुठं दिसतं बघा. दोन मध्ये प्रश्नच नाही ना जे असं येतो ना, हे आपला आरो कसं आहे, असं येईल ना. हे असं आहे तर हे असं येईल, मिरर कसं येईल, बरोबर का नाही. हा तर येणारच नाहीये. आता राहिला प्रश्न 3 आणि 4 कडे, आणि हा जो असा कॉर्नर मध्ये असं येणार आहे ना बाळा, हे असं असायला पाहिजे होतं. हा इथं कुठेतरी इथं कनेक्ट झालेलं आहे, इथं इथं नकोय आपल्याला, नकोय. तर रिक्वायर्ड आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 3 ही आकृती ऍज इट इज तिथं जर नेऊन जर उचलून ठेवलं तर बरोबर मॅच होते. लक्षात घ्या. ओके. गडबड करू नका. ओके, 35 नंबर घ्या. चला, गडबड नका करू, 35 घ्या. चला, बघा आता इथं थोडस आहे कन्फ्युजिंग, थोडस, थोडं लई नाही. चल, करा सर. असं मला ऍज इट इज कुठं बसतं चेक करा, अशी ऍज इट इज बसत. काय करा, ही खालची आहे ना, हे खालचा बॉक्स, असा बॉक्स इथं वरी बसतो, संपला विषय. हा, म्हणजे आता हे इथं गोल आहे, म्हणजे माझा हा असा इथं येणार आहे, बरोबर का नाही. तसं चेक करा. चला, आणि खालचा बॉक्स आहे तो कम्प्लीट करा. हा तो पूर्ण भरीव असणार. ठीक आहे, पर्याय क्रमांक सांगा पटकीने, सगळे सांगू शकता, सांगा लवकर. 35 याचं, चला लवकर फास्ट. चला, मिळत जुळत आहे. चला लवकर. अरे सांगा की रे बाबा, एवढा वेळ लागतो का? हा तर कुठंच काही येणार नाही. चला, कॅन्सल केलं. चला, जय सम, चला सांगा की रे. सर ऑप्शन क्रमांक 4 आहे.
बरोबर, ऑप्शन क्रमांक 4 आहे फोर बरोबर. आहे सर. बघा आता हे जो आहे बरोबर, सगळ्यांना एकदम बरोबर, एकदम बरोबर. हा ऑप्शन नंबर 4 आहे. ऑप्शन नंबर 4 आहे बरोबर. बरोबर. हे जे आहे तुम्ही थोडस इथं लक्षात घ्या की बाबा आपली आकृती कशी बसणार आहे. आता इथं जर लक्षात घेतलं, ह्या खालचा भाग जर लक्षात घेतला, खालचा भाग जसा दिसतोय तसा वरचा भाग पण दिसला पाहिजे. ही अशी लाईन आहे, सॉरी, ही इथपर्यंत गेली अशी लाईन आहे आणि ही इथं, इथं झिरो येईल, इथं झिरो येईल आणि हा शेडेड याच्याशी मॅच होईल, शेडेड ह्याच्याशी मॅच होईल. ओके, ही जी आकृती आहे ऍज इट इज बसणार आहे इथं. चला, व्हेरी गुड. आठवा भाग कोण वाचणार आहे? चला, जे वाच रे, पटकन वाच. सूचना प्रश्न क्रमांक 36 ते 40 मध्ये रेषांच्या डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृती आहेत आणि चौथ्या आकृतीची जागा रिकामी ठेवलेली आहे. प्रश्न कृत्या एका मालिकेमध्ये आहेत. रेषा उजव्या बाजूला उत्तरा आकृत्यामधून आकृती निवडा जी डाव्या बाजूस चौथ्या आकृती भाग भरून भरून काढेल आणि मालिका पूर्ण करेल. तुम्ही निवडलेल्या बरोबर, उत्तराकृतीच्या क्रमांकासमोर चौकोन दाखवा. बरोबर. एकमेकाच्या मालिकेत म्हणजे एकमेकाच्या रिलेटेड आहे ते. बघा आता इथं काय गेलं बघा, इथे एक लाईन अशी, हे ही इथून ह्या कॉर्नर पासून ही लाईन काय केली, इथं काय केलं, ह्या लाईनला परपेंडिक्युलर गेली. म्हणजे या परपेंडिक्युलर गेले म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे कळतं का, ही ही लाईन काय केली, 90 डिग्रीने केली. त्याला परपेंडिक्युलर म्हणतो, त्याला हो म्हणतात. मराठीमध्ये लंब म्हणतो. ओके, परपेंडिक्युलर. तर ही याला परपेंडिक्युलर गेली आणि ह्या कॉर्नर पासून गेली आणि ह्या दुसऱ्या लाईनला, इथल्या ह्या लाईनला परपेंडिक्युलर गेली. तर तिसरं काय होणार आहे, मला ह्या कॉर्नर पासून कुठंतरी ह्या लाईनला परपेंडिक्युलर जाणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. बघा बरं. तर असं लक्षात घ्यायचं की बाबा कोणती लाईन कोणाशी कनेक्ट व्हायला लागली आणि काय तयार करायली, कितीचा अँगल तयार करायली. म्हणजे 90चा अँगल कनेक्ट तर व्हायला, एका कॉर्नर मधून जाते आणि दुसऱ्या लाईनला जात आणि दुसऱ्या लाईनला लंब झाली. लंब जाणे म्हणजे काय, याला 90चा अंशाचा तयार होतो. कोण 90चा अंशाचा कोण होतो. बघा, ही याच्याशी जर अशी लंब गेली म्हणजे ही असंच गेली म्हणजे 90चा झाला की नाही, असं. तसं या कॉर्नर मधून निघाली आणि ह्याला लाईन लंब झाला, नंतर ह्या कॉर्नर मधून गेली, याला लंब, एकमेकाच्या रिलेटेड एक 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 काय लाईन काय एकमेकाशी लंब चालली. म्हणून हा पर्याय क्रमांक 1 आहे. हा पण येणार नाही, हा पण येणार नाही, हा पण येणार नाही. तुम्हाला लॉजिकली तुम्हाला एकदम सिंपल कळत असेल, काय बदल होत असेल ते तुम्हाला कळत असेल, मला सांगायची सुद्धा गरज नाही. ओके. समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. चला, उद्या गणित घ्यायचंय आपल्याला. गणिताची क्वेश्चन फार अवघड येतात बरं का. चला. हा, बघा हे थोडस झिगझॅग दिसतंय का नाही, झिगझॅग मध्ये आणि नंतर स्ट्रेट झाला. आता इथं पण झिगझॅग आहे, तर इथं स्ट्रेट होईल ना. इथं 2 आहेत, 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 इथं 2 आहेत. बघा, तर असे कुठे इथं काय आहेत, 1 2 3 4 आहेत, 1 2 3 4 5 किती आहेत, 1 2 3 4